1914 मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती या संस्थेची स्थापना स्वर्गीय अंबादास पंत वैद्य यांनी केली होती। यामध्ये त्यांनी मुलांना सर्व खेळ खेळता आले पाहिजे म्हणून सर्व सुविधा उपलब्ध करून आशिया खंडातील एक संस्था म्हणून नावलौकिक मिळवून दिला आहे। त्या खेळांपैकी एक कुस्ती या खेळामध्ये हजारो अशा खेळाडूंनी आपल्या आई-वडील व गुरूंचे नाव शिखरावर पोहोचविले आहे। कुस्तीची सुरुवात आधी लाल माती या ठिकाणापासून डॉक्टर संजय तिरथकर यांनी 5 वेळा विदर्भ केसरी बनून आपल्या संस्थेचे नाव मोठे केले आहे। पण कुठेतरी मुले अजून घडली पाहिजे म्हणून अमरावती येथील जिल्हाधिकारी यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅटिन उपलब्ध करून दिली व हनुमान संस्थेचे सर्व गुरूंच्या सेवेतून असंख्य विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आहे। त्यापैकी एक गोविंद चपाते आदिवासी विद्यार्थी यांनी दंगलमध्ये काम केले व आंतरराष्ट्रीय खेळामध्ये 10 वेळा गोल्ड व खेलो इंडिया मध्ये पदक पटकाविले आहे व त्याचबरोबर तेजस्विनी दहिकर या मुलीने भारताचे कुस्तीमध्ये तसेच एशियनमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते। त्यामध्ये असे काही विद्यार्थी या कुस्तीमध्ये तर आहेच पण शिक्षणामध्ये सुद्धा टॉपवर पोहोचले आहे। त्यामध्ये वेदांत तिरथकर हा विद्यार्थी इंजिनियर आहे व नॅशनल आणि विद्यापीठ चॅम्पियन झाला आहे। यामध्ये जे गोरगरीब मुले आहेत त्यांना संस्थेतर्फे मोफत सर्व सुविधा संस्थेचे सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य हे नेहमी मुलांना देत असतात व या माध्यमातून सर्व गुरु डॉक्टर संजय तिरथकर विदर्भ केसरी, डॉक्टर रणवीर सिंग आंतरराष्ट्रीय कोच, जितेंद्र भुयार उपविदर्भ केसरी कोच व प्रशिक्षक, अंकुश वाळसे सीनियर सहाय्यक कोच हे सर्व गुरु आपल्या सेवेतून नेहमी आपल्या मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवत असतात व या सर्व खेळाडूंसाठी एक मोलाचे प्रेरणास्थान म्हणून पद्मश्री प्रभाकर वैद्य हे बनले आहे। म्हणजे पूर्वजांपासून हा खेळ परंपरागत सुरू आहे। जसेच माझे आजोबा त्यांचा जन्म 1922चा आहे तर ते अगोदर त्यांच्या काळातले फार मोठे पैलवान होते आणि तसेच माझे वडीलसुद्धा 5 वेळा विदर्भ केसरी आहेत आणि त्यांनीसुद्धा अख्ख्या अमरावतीत त्यांचं नाव लौकिक केलं आहे आणि अशीच परंपरासुद्धा आम्ही पण पुढे नेत आहेत म्हणजे मी आणि तसंच मी स्पर्धेत भाग घेतलेला आहे, पुष्कळ स्पर्धेत भाग घेतलेला आहे। मी 2017 साली नॅशनल खेळलो आहे आणि त्याचबरोबर कुस्तीसोबतच शिक्षण हे फार कुठल्या पण खेळासोबत शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे। तर 2014 मध्ये मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली आहे तसेच 12वी पास करून त्यानंतर 4 वर्ष इंजिनिअरिंग झाल्यानंतर माझा जो कुस्ती हा माझा छंद आहे पण अभ्यास पण शिक्षण पण सोबत असल्यामुळे मी शिक्षणासोबत जास्त पुढे गेलो आहे। तर सध्या माझा एमटेक सुरू आहे आणि कुस्ती हा माझा छंद असून मी याला जोपासत आहे। अडचणी तर प्रत्येकालाच असतात, जसं आता खेळ आणि शिक्षण हे बरोबर बॅलन्स झालं पाहिजे। जसं की 2017 मध्ये जेव्हा माझी नॅशनल होती त्या नॅशनलच्या अगोदर युनिव्हर्सिटी नॅशनल खेळलो आहे मी। त्या अगोदर इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धा होतात, त्या स्पर्धेत ती स्पर्धा आणि नेमकं माझी जी एक्झाम राहत होती सेमेस्टर एक्झाम इंजिनिअरिंग ते सोबतच येत होते। हे सगळं मॅनेज करून इकडे पण शिक्षण पण आणि खेळ पण हे बरोबर म्हणजे मॅनेज करून आणि पुढे नॅशनलसाठी पण प्रॅक्टिस साठी वेळ काढून मी शिक्षण आणि खेळ सुद्धा म्हणजे मॅनेज करू शकलो। ते बरोबर टाईम मॅनेजमेंट जर आपलं बरोबर असलं तर आपण दोन्हीकडे बॅलन्स करू शकतो। असं नाही की फक्त शिक्षण किंवा फक्त खेळच, दोन्ही पण बॅलन्स करून जर आपण पुढे गेलो तर आपलं आयुष्य चांगलं होईल। श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना 1914 साली झाली आणि आज
जवळपास 107 वर्ष झालेले आहे आणि ही लाल मातीची जी परंपरा आहे, हे वैभव आहे लाल मातीचं आणि ही परंपरा संस्कृती, भारतीय संस्कृती आहे, याचं जतन करण्याचं काम हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने केलेलं आहे. आतापर्यंत आधुनिक परंपरा जे होती ती आम्ही मॅटच्या माध्यमातून आम्ही डेव्हलप केली, पण ही जुनी परंपरा आम्ही कायम ठेवली. पहिले सुविधा नव्हत्या, तर जे दिसतं आहे डंबल्स आहे, जे हसली आहे, संतोला आहे, फावडा आहे, हे वेट ट्रेनिंगचे प्रकार होते. काही पहिले आधुनिक सुविधा नसल्यामुळं ताकद कशी वाढवायची, तर हे पारंपरिक साहित्य या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाजवळ आताही सुद्धा जतन करून ठेवलेलं आहे. डंबल्स म्हणा, हसली, घसेटा, फावडा, तर ही परंपरा आम्ही जतन केलेली आहे. आणि पहिले ह्याच लाल माती, आणि ही लाल माती यामध्ये गेरू, लिंबू, तेल, ताक अशा प्रकारचे पदार्थ टाकतो. त्यामुळे हे लाल माती अत्यंत चांगल्या प्रकारे सायंटिफिकदृष्ट्या आम्ही तयार केलेली आहे. धन्यवाद सर. आपण पाहू शकता हे मुलांची जे प्रॅक्टिस आहे, हा सराव आहे, हा या पद्धतीने या मातीमध्ये या खेळाची सुरुवात झालेली होती आणि आज पण याची जपणूक या HPMमध्ये केली जाते. कॅमेरामॅन अभिसह सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार. सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.